जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाच्या निषेधार्थ सांगली 23 जानेवारी रोजी आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलाय। या मोर्चात देशमुख कुटुंबियांसह आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत। जिल्ह्यातील सर्व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज भवन येथे नियोजनासाठी मंगळवारी बैठक घेण्यात आली। या बैठकीत सांगली 23 जानेवारीला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला। या मोर्चास आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, कन्या वैभवी देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर हे या मोर्चामध्ये सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करणार आहेत। या मोर्चात सर्व समाजातील समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला। आक्रोश मोर्चा स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत। मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात महायुती सरकारमधील मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या। तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणत विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। सर्वच मंत्री महोदयांनी त्यांना विकास कार्यात मदतीबाबत आश्वस्त केलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराजे देसाई, ओबीसी व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची खासदार विशालदादांनी भेट घेतली आहे। मंत्रिमंडळ स्थापनेनंतर सर्व मंत्री महोदयांची भेट घेण्याचं नियोजित होतं, मात्र काही दौऱ्यामुळे विशालदादा बाहेरगावी होते। आज खास मुहूर्त साधून त्यांनी सर्व मान्यवरांची भेट घेतली आहे। त्यांना तिळगुळ दिला आणि विकासाबाबत गोड भूमिका घ्यावी असं आवाहन केलं। सांगली लोकसभा मतदारसंघातील प्राधान्याचे विषय काय आहेत, त्यांची सोडवणूक करण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारची कशी मदत लागणार आहे याबाबत विशालदादांनी या मान्यवरांशी संवाद साधलाय। जनहिताच्या काही नव्या कल्पना त्यांनी मांडल्या। केंद्र सरकारच्या मदतीने भविष्यात सांगलीतील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणण्याचा संकल्प आहे, त्यासाठी राज्य सरकारची मदत लागेल। पक्षभेद बाजूला ठेवून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या सर्वच मान्यवरांनी खासदार विशालदादा पाटील यांच्या कार्यशैलीचे संसदेतील भाषणाचं कौतुक केलं। सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली आहे। जत तालुक्यात प्रशासकीय कारणास्तव व सोयीसाठी मुख्याध्यापक, विषय शिक्षकांकडे देण्यात आलेला केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कारभार अखेर रद्द करण्यात आला। प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतर तब्बल 48 दिवसांनी रद्द करण्याचे काम पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी केले। त्यामुळे शिक्षण विभागाचा मनमानी कारभार पुन्हा उघडकीस आलाय। तालुक्यात सोयीसाठी मुख्याध्यापक, विशेष शिक्षक अशा 11 जणांकडे केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार देण्यात आल्याबाबतची तक्रार विक्रम ढोणे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती। याबाबत शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता। त्यानंतर गायकवाड यांनी तात्काळ अतिरिक्त कार्यभार रद्द करण्याचे आदेश देऊनही जत पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी फक्त कागदोपत्री घोडे नाचवले होते, पण प्रत्यक्षात आदेश रद्द केला नाही। आदेशानंतर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ढोणे यांनी जिल्हा परिषदेत जाऊन कार्यवाही करण्याचे निवेदन दिलं। मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमेसे जत पंचायत समितीच्या आढावा बैठकीसाठी आल्यानंतर ही बाब निदर्शनास आणून दिली। कागदोपत्री रद्दचे आदेश काढण्यात आले होते, पण प्रत्यक्षात आदेश दिले नव्हते। याबाबतची तक्रार करण्यात आली। त्यानंतर 13 जानेवारी रोजी तब्बल 48 दिवसांनी अतिरिक्त कार्यभार रद्दचा आदेश संबंधित 11 शिक्षकांना देण्यात आला। चांदोली धरण क्षेत्रात पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा कोडोली येथील अभिषेक काळे हा तरुण वारणा नदीत बेपत्ता झाला होता। अखेर सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने 3 दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर त्या तरुणाचा मृतदेह शोधून काढलाय। अभिषेक शमुवेल काळे हा त्याच्या इतर मित्रांसमवेत चांदोली धरण परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास पर्यटनास आला होता। मौजे उखळू या गावच्या बाजूने उखळू पुलाखालील काळा निळा डोह या ठिकाणी पाण्यात उतरला। पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने सदर डोहात बुडाला। याची माहिती मिळताच चांदोली धरणातून आणि जलविद्युत निर्मिती केंद्रातील पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला होता। दुसऱ्या दिवशी कोकरूड पोलिसांनी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाला पाचारण केलं। या पथकाने कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल आणि स्थानिक युवकांच्या मदतीने शोध घेतला असता तो मिळून न आल्याने तसेच या ठिकाणी मगरींचं वास्तव्य असल्याने शोध कार्य थांबवलं होतं। आज पुन्हा स्पेशल रेस्क्यू फोर्सने शोध कार्य सुरू केले असता सकाळी अभिषेक काळे याचा मृतदेह मिळून आला।
स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला। सदरचं शोधकार्य कैलास वडर, आसिफ मकानकर, सागर जाधव, चेतन माळी यांनी धाडसानं राबवलं। प्लास्टिकच्या पत्रावळीतील जेवण शरीरासाठी अपायकारक असल्याचे डॉक्टर सांगतात। यावर नामी उपाय तासगाव येथील अभिजित पवार यांनी शोधलाय। पवार यांनी प्लास्टिकच्या पत्रावळ्या आणि स्टीलच्या ताटांचा वापर बंद केला असून त्याऐवजी त्यांनी पारंपरिक केळीच्या पानावर वापर जेवणासाठी सुरू केलाय। त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचं कौतुक सर्वत्र होत असून लोकांचाही त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय। काळ बदलला तसं आमच्या जीवनशैलीतही बदल झाला। खाणे, पिणे, जेवण, झोपणं या साऱ्या पद्धतीचं आम्ही परदेशातील लोकांच्या प्रमाणे अनुकरण करायला लागलो। एकेकाळी मातीच्या भांड्यात तयार होणारं आमचं जेवण आज स्टील, विविध धातूंच्या भांड्यात शिजू लागलं। जेवणासाठी ताटंही स्टीलची आली। सार्वजनिक कार्यक्रमात स्टीलच्या ताटात जेवण वाढण्याची पद्धत सुरू झाली, मात्र त्यानंतर स्टीलची ताटे धुवायला लागतात म्हणून प्लास्टिकच्या पत्रावळ्यात वाढत फेकून देण्याचा प्रकार शहरासह ग्रामीण भागात सुरू झाला। या प्लास्टिकच्या पत्रावळ्या कुजत नसल्याने त्याची पर्यावरणास मोठी हानी होते। भटकी कुत्रे आणि जनावरे या पत्रावळ्या खाऊन दगावल्याची अनेक उदाहरणं आहेत। त्यालाच पर्याय म्हणून तासगाव येथील समृद्धी मंगल कार्यालयाचे मालक अभिजित पवार यांनी एक नामी युक्ती शोधली आहे। त्यांनी आपल्या मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्न समारंभामध्ये स्टील अथवा प्लास्टिकच्या ताटांचा वापर बंद केलाय। त्याऐवजी पर्यावरणपूरक केळीच्या पानात जेवण देण्याची पद्धत सुरू केली। यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळतात। या जेवणाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून अनेक जण हा चांगला पर्याय असल्याचं सांगतायत। आपण शिक्षक शाळेत नेहमी दुचाकी, चारचाकीमधून येताना पाहतो, पण शिक्षक शाळेत बैलगाडीतून आले असं म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? हो, पण हे खरं आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात शिक्षक सुधीर बंडगर यांनी चक्क बैलगाडीतून शेतकरी वेशात शाळेत प्रवेश केलाय आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या। निमित्त होतं वेशभूषा स्पर्धेचं। हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित आराळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शिक्षक सुधीर बंडगर यांनी पारंपरिक वेशभूषा करत चक्क बैलगाडीमधून कार्यक्रम स्थळ गाठलं। सजवलेली बैलगाडी आणि बैल हे या कार्यक्रमाचं लक्ष वेधून घेत होते। आराळा येथील गांधी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। पारंपरिक वेशभूषेसह पाश्चिमात्य वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतलं। कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरातील विजयनगर येथे करण्याची मागणी जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे। यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी 17 तारखेला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या बैठकीत कुलगुरूंसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली। या भेटीत जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। यामध्ये सांगली जिल्ह्यातील नियोजित कौलापूर एअरपोर्टसह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सांगितलंय। दरम्यान तातडीने हे विषय मार्गी लावण्याचं आश्वासन राज्यपालांनी समित कदम यांना दिलं। अनेक वर्षांपासून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। विद्यापीठाच्या अधिसभेत मंजुरी मिळूनही सांगलीतील उपकेंद्र रखडले। या उपकेंद्राचा फायदा सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव, आटपाडी या तालुक्यांना होणार असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे। तसेच सांगलीत विजयनगर येथे प्रशासकीय इमारतीच्या मागे शासकीय जागा असून या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यास जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांना ते सोयीचं होणार आहे। दरम्यान 17 जानेवारी रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या बैठकीमध्ये प्राधान्यक्रमाने कुलगुरूंशी चर्चा करून उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही राज्यपालांनी दिली आहे। RTE अंतर्गत 25% कोट्यातून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारीपासून सुरू झाली। जिल्ह्यात 217 शाळा या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असून तिथे या अंतर्गत 1997 विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे। 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत असून या कालावधीत पालकांनी मुदतीत अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले। शिक्षण हक्क अधिनियमानुसार RTE 2025 ते 26 या वर्षासाठी दुर्बल आणि वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारीपासून सुरू झाली। यासाठी जिल्ह्यातील 217 शाळा पात्र ठरल्या आहेत। यात आटपाडी 12, जतमधील 14,
कडेगावमधील 6, कवटेमंका तालुक्यातील 14, खानापूर तालुक्यातील 15, मिरज तालुक्यातील 33, पलूस तालुक्यातील 19, सांगली महापालिका क्षेत्रातील 35, शिराळा तालुक्यातील 8, तासगाव तालुक्यातील 11 आणि वाळवा तालुक्यातील 50 शाळांचा समावेश आहे। या शाळांमध्ये स्वयं अर्थसहाय्यित, विना अनुदानित, पोलीस कल्याणकारी आणि महापालिका क्षेत्रातील स्वयं अर्थसहाय्यित शाळांचा समावेश आहे। या 217 शाळांमध्ये RTE अंतर्गत 25% प्रवेशासाठी 1997 जागा उपलब्ध आहेत। 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे। 1 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या बालकांना या अंतर्गत प्रवेश मिळणार आहे। संबंधित पालकांनी मुदतीत अर्ज भरावेत असं आवाहन शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी केलं आहे। पलूस शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या हरकतींवर सुनावणीसाठी पलूस नगर परिषदेत नियोजन समिती सदस्यांच्याकडे मागणी मांडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पलूस शहराच्या प्रारूप आराखड्यासाठी 2665 हरकती अर्ज दाखल झाले आहेत। त्या हरकतींवर सुनावणी सोमवारपासून सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी नियोजन समिती सदस्यांच्याकडे 575 अर्जांच्या सुनावणी होत्या। त्यापैकी 504 जण उपस्थित होते अशी माहिती मुख्याधिकारी निर्मला राशनकर यमगर यांनी दिली आहे। पलूस नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच पलूस नगर परिषदेने प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करून पलूसमधील विविध प्रकारच्या मालमत्तेवर आरक्षणे टाकल्यामुळे नागरिकांमधून संताप दिसून आला। पहिल्या दिवशी पलूसमधील नागरिकांच्या समस्या सुनावणीसाठी आलेल्या नियोजन समिती सदस्यांसमोर तक्रारी मांडण्यास सुरुवात झाली। पलूस शहरातील जवळपास 470 लोकांनी सुनंदा संपतराव फाळके यांच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाबाबत आपले गाऱ्हाणे नियोजन समितीसमोर मांडले। या सुनावणी दरम्यान नियोजन समितीमधील सदस्यांनी नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं। मुख्याधिकारी तथा प्रशासक निर्मला राशनकर व नगररचना विभागाच्या प्रमुख रुक्मिणी खोब्रागडे आणि नगर परिषद कर्मचारी यांनी योग्य पद्धतीने नियोजन केलं। विकास आराखडा ही पूर्णतः प्रशासकीय बाब आहे। नागरिकांची हरकत रास्त असेल तर समिती त्यावर उचित निर्णय घेईल। सुनावणी दरम्यान हरकतदारांच्या म्हणण्याचा सखोल विचार करून संबंधित अधिनियमांच्या अनुषंगाने सदर विकास आराखड्यात योग्य ते बदल करण्यात येतील असे आवाहन मुख्याधिकारी निर्मला राशनकर यमगर यांनी केले।